पुढचे काही दिवस रघुनाथच्या नावाचा दिवा असाच तेवत राहिल्याची काळजी घ्या. आता कशी घरात येते तेच बघते मी. आजी नको ना असं करू. सासूबाई दरवाजा उघडा, दार उघडा सासूबाई. आजी असं नको करूस. आजी आजी दार उघड ना आजी. सासूबाई माझा काही दोष नाही यात. आजी आजी दार उघड ना. पावलं मी तिला या घरात घेणार नाही. दार उघडा. तिचा इथे काही संबंध नाही. आजी दार उघड ना. आजी पावलं मी कुठे जाणार सासूबाई, मी कुठे जाणार? दार उघडा. चल पहिली. आजी नको ना. पावलं मी तू जर माझं ऐकणार नसशील तर तुला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल. दार उघडा. पाहुलं मी. माझा काही दोष नाहीये हो. माझं पण कुंकू गेलंय. माझ्या वेदना तुम्हाला समजत नाहीत का? हे गेल्याचं दुःख मलाही खूप होतंय. मला समजून घ्या. स्वामी, राधाबाईंनी अगदी खचून गेले. रघुनाथ भाऊंच्या घरी ते एकटेच कर्ता पुरुष होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, मुलगी, पत्नी यांना तुमचाच आधार आहे स्वामी. रघुनाथा शांत हो. आम्ही सुसह्य करू राधाचं दुःख आणि तिचं यापुढचं जगणं. शिव शंकर शंभा. आई, रघुनाथ रघुनाथ तू परत आलास. बाळा तू खरंच परत आलास का? का माझ्या डोळ्यांना भास होतोय? रघुनाथ आई मी परत येऊ शकत नाही. आई, हे शरीर सोडलंय मी. पण मी एवढं सांगायला आलो आई, राधाला त्रास देऊ नकोस, तिला घरात घे. तू जर असं केलं नाहीस तर त्याचा त्रास मला होत राहील. राधा अरे तीच तर दोषी आहे. तिने जर तुला थांबवलं असतं तर आज तू या जगात असला असतास. तिच्यामुळे मी तुला कायमचं गमावलं रे रघुनाथ. कायमचं गमावलंय. नाही आई, बियाणं आणायला जाणं हा माझा हट्ट होता. तिने फक्त पत्नीचं कर्तव्य पार पाडलं, माझ्या पाठीशी उभी राहून. यात तिचा काही दोष नाहीये. अरे मग माझ्यासाठी का नाही थांबलास? का नाही थांबलास रे माझ्यासाठी रघुनाथ? राधाला घरात घे, हे माझं शेवटचं वचन समज. नाही, मी राधाला घरात नाही घेऊ शकत. आज तू नाही आणि मला पावला मिला गमवायचं नाहीये रघुनाथ. आई, मी तुला शपथ घालतो, जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझ्या शब्दांचा आदर कर. राधाला घरात घे आई, राधाला घरात घे. असा कसा रे रघुनाथ तू हे जग सोडून गेलास आणि तरीही मला शपथ घालतोय आणि अजूनही तू राधेचाच विचार करतोयस रघुनाथ.
का माझ्या हृदयावर घाव घालतोय रघुनाथ? रघुनाथा, गोपिका, आम्ही तुझ्या लेकाशी घडवून आणलेली ही तुझी शेवटची भेट. आता ही भेट सत्कारणी लावायची की नाही हे तू ठरव. शिवशंकर शंभो. पौलमी, हे पौलमी, राधाला घरात प्रवेश मिळवून दिलाय, पण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. एरियाची कसोटी लागणार आहे. हे घे, आम्हाला दूध आणि पाणी वेगळं करून दाखव. दुधातलं पाणी वेगळं करणं अशक्य आहे. याचप्रमाणे एकदा का देह अनंतात विलीन झाला की त्याला परत आणता येत. काका, तुम्ही? पौलमी, बरी आहेस ना? हे बघ, काळजी करू नको हा, मी आहे ना. रघुनाथाची फार आठवण येते का? हो. बिचारी ग. पौलमी, तुम्ही इथे काय करताय? वहिनी, अहो मला कल्पना आहे तुमच्यावर फार मोठा आघात झालाय. कसं आहे ना, यावेळी कुणीतरी जवळची व्यक्ती इथं असायला हवी म्हणून आलो मी. ख्याली खुशाली विचारायला. आहे फार दुखतोय ना माझा. मला ना तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. मी काय म्हणतो, आपण आत बसून बोलूया का?
पाय दुखतोय ना. ठीक आहे. रघुनाथा, अरे अकाली गेलास की रे तू. पण तू काळजी करू नकोस हं. आता तुझं कुटुंब ते माझं कुटुंब. मी घेईन सगळ्यांची काळजी. बहिणी, मला कल्पना आहे की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण कसं आहे ना, शेवटी व्यवहार हा व्यवहार असतो, तो पूर्ण करावाच लागतो. मला सांगा, कधी परत करताय माझं कर्ज? नाही, व्याज वाढत चाललंय ना, म्हणून म्हटलं. सावकार अहो, असं काय करताय? मी माझे दागिने विकून तुम्हाला पैसे दिले गेल्याच आठवड्यात. कसं आहे ना बहिणी, त्यामुळे फक्त 25% कर्ज फेडलं गेलंय. अजून 75% कर्ज बाकी आहे. नाही अहो, पण यांनी मला तेवढीच रक्कम सांगितली होती. क्या म्हणजे माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? नाही तसं नाही, म्हणजे नाही नाही, राहू द्या राहू द्या, मी तुम्हाला पुरावाच देतो. हे घ्या, हा कागद वाच. बघा काय लिहिलंय, वाचा नीट. वा, नाही लिहिलंयत ना, 1-0 वाढवलाय तुम्ही. बदमाशी करताय तुम्ही सावकार.